अमोशा काल्पनिक गाणे कोणत्याच गोष्टीचा कशाचा काही संबंध नाही. फक्त हवी तुमच्या मनुष्यासाठी हा हर थोडी वर्तवत राहतो. दिल के कमजोर वाले ना देखे, कमजोर दिल के ना देखे. चलो दोस्तों हम हर थोड़ी की शुरुआत करते हैं. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीचा कशाचाही काही संबंध नाही. तर आम्ही तुमच्या फक्त मंगळासाठी ही हर स्टोरी तयार करत आहोत. तर आपली हर स्टोरी ऐकण्यास तयार व्हा. चला तर आपण आपली हर स्टोरी थोड्या चालू करतो. तर मित्रांनो ही गोष्ट जी आहे मित्रांनो अमोशा असते. अमोशा झाली असते. अमोशा रात्री दोघं चालत असतात. त्या जंगलामध्ये एक म्हणतो यार कशाला अशी हे अमोशाच्या रात्री अशा दिवशी जाणं म्हणजे काही ना काही ह्या रोग होतात. ह्या वाटेनं कसं जायचं यार ह्या वाटेने काही नाही काही घटना होता. मित्रा ह्या रोडला काही नाही काही होत राहतंय. तू ह्या रोडला जो आवाज काढलास या वाटेनं आपल्याला जायची हिंमत करायची. आज बघायचं भूत असते का नाही. मला खरं वाटणं म्हणते अरे काढवा काय अमोशा 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 म्हणजे भूताची रात. अरे तू ह्या दिवशी जायचं म्हणतो. अरे तू तुझी भाजी करतो आणि खाई तुझी मोत आली आहे म्हणून तू चल बैल पे बघू तू गातो क्या करतोस चल. आता भीती वाटत. अरे बापरे भीती वाटत. ह्या करोडला आज मी कधी चालला होतो पण आज आवाज अमोशा म्हणते ह्या रोडनं एक भूत आहे. ते कोणाची ना कोणाची बली मागतोय. त्याला बली पाहिजे. आता आपण त्याची बली आपण ठरत असो कशाला काढ असो. आता आपण आवाज येते. अजीब आवाज रोडात चढवत होतो. हवा चढते तर झाड हवा लागतात. रस्त्यावर कोणी नको पायाची वाट. चढायची आवाज येत आहे. आजूबाजूला कोण आवाज येत आहे. लोक सुखाचा टाईम आहे. आवाज अरे तुला काही जाणवते का नाही ना. मला कोणतरी सगळ्यांची पायाची सगळ्यांची आवाज यायली वाटला. कोणतर हाक मारतोय. हाक मारीकडे जातो. हाक मारला त्याचा आवाज ऐकला की ती पाठीमागे पळू नको. पाठीमागे वारी ती मारू टाकते. ही हाक मारी आहे.
आता काय सर आता गोष्टीत चल तिच्या आवाजाकडे लक्ष देऊ नको आवाजाकडे लक्ष देऊ नको नीट चल अजून आवाज वाढायला लागला आवाज येते मला भीती वाटायला लोक लोक बिगी बिगी पाऊस बिगी बिगी पाऊस बिगी बिगी पाऊस बिगी बिगी पाऊस गाव राव 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 आवाज नाही अरे बापरे आता काही करू नाही आता आपलं भोगा वाजतंय आता आपल्याला एकच करायचं थोडं पळायचा प्रयत्न करायचा आज दिवस नाही बरा श्याम्या राम्या खाली इथं बघ झाडावर कोणतर आवाज अरे बघू नको तुला तुला मी पहिले सांगत आहे ना रे कोणाकडे बघू नको म्हणून चल गुलाल चल धाव धाव नको अरे पावसाचा बी आवाज येतो ना रे पाऊस वारं हवा सगळंच येते ना रे हो चल गुलाला चल बोलू काही बेबी चल आज रे बाबा कोपासून आपण चालतो रस्ता का संपना गेलाय चले अरे तुला आवाज येते का बहुत आवाज येते कोण बी आवाज देऊ आज तुला थांबायचं नाही ही हाक मारी कोणत्या बी आवाजात आपल्याला बोलू द्या कधी गिळ्याचा आवाज घेते तर कधी बाईचा तर आपल्याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही आज अमोसे हाय ज्याने बी आलं तिला गिळते आपण आणि मारते आहे हा अरे दरवाजा लग रहा है देखो तुम मत देखो मैं तुम्हें बोला ना इधर मत देखो सीधा चलो अरे भाव मैं तो बोल रहा हूँ यार मुझे डर बहुत लग रहा है यार मुझे बचा ले यार मैं आज नगर तक नहीं पहुंचेगा यार मुझे बचा ले बारिश गिरने वाली है तूफान उठा है अगर तू यूं करते रहा तो हम ही दफन हो जाएंगे मारे जाएंगे उस रात से यार चुपी चाओ मैं घर से घर में बना था अच्छा चुपा वो निकल के यार तेरे साथ एक बूढ़ा आदमी रहता है वहां पे जाते हो क्यों आए हो भाई शाम के टाइम मेरे से गुजरना मना है पता है ना तुम्हें
इतनी रात को यहाँ क्या करे? मैंने क्या पूछा, उस सवाल का जवाब दो। क्या बोला? इतनी रात हुई तुम क्यों किधर जा रहे हो? तुम्हें पता नहीं क्या ये जगह ठीक नहीं है? हाँ बाबा जी। जाओ, तुम्हारी मौत रास्ता देख रही है, जाओ यहाँ से चले जाओ, तुम दोनों भी नहीं बच पाओगे यहाँ से। अभी जान से जाओगे तुम, जान से। अचानक से आवाज आती और छलावे की छलांग आती है, दोनों की दोनों की जान चली जाती है। दोनों को जान से मार देता है और सवेरे होते ही दोनों की लाश जंगल में पाई जाती है। मारने वाले का नाम पता कोई नहीं, एक कहानी बन के रह जाती है दोस्तों, कहानी। तो चलो दोस्तों, ये कहानी यही खत्म होती है दोस्तों। बाय बाय। ये कहानी कैसी लगी हमको जरूर बोलिएगा दोस्तों। ये कहानी काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टी कैसा बनाय तुमच्या मनोसाठी हा व्हिडिओ बनवला। काल्पनिक कथा आहे, तुमच्या फक्त मनोभाव यासाठी ही आम्ही कहाणी घडवली आहे। तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा। आमचा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की कळवा। बाय बाय। रोज करावनी रात वो फिर आपके साथ। चलो दोस्तों, और नए हॉर्स भी लेके आएंगे, कमजोर दिल के ना देखे।